बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग. नमस्कार, मी मार्गदर्शिका रजनी अशोक कदम, शाळा दुर्गादेवी शर्मा उच्च प्राथमिक मराठी शाळा एल विभाग या ऑनलाईन वर्गात आपले सगळ्यांचे स्वागत करते. मुलांनो, आज आपण पाहणार आहोत सुविचार. थेंब कितीही मोठा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते. म्हणजे काय रे? तर स्वतःला या सुविचारातून आपण सांगितलेलं आहे की स्वतःला आपण कमी लेखायचं नाही. कोणतीही गोष्ट कमी समजायची नाही. तुम्हाला हत्ती आणि मुंगीची गोष्ट माहित आहे की नाही? तर तो जसा आपल्याला सांगत असतो, म्हणजे एका एवढ्या मोठ्या बलाढ्य हत्तीला एवढ्या छोट्या अशा मुंगीने कसं नमवलं हे आपल्याला या त्या गोष्टीवरून समजतं. तसा हा सुविचार देखील सांगतो की कोणतीही व्यक्ती, कोणती अगदी छोटं लहान मूल देखील लहान नाही, तर त्याच्यातही कोणता ना कोणता तरी गुण आहे आणि तो गुण त्याला खूप मोठा करणारच असतो. आणि म्हणून प्रत्येकाने स्वतःतला तो गुण ओळखला, त्याला नीट पॉलिश केलं की काय होतं, आपण बेस्ट होतो. आणि प्रत्येकाला, मानवाला काय आणि प्राण्यांना काय, सगळ्यांना ही देणगी प्राप्त आहे की त्यांच्यामध्ये एक तरी असामान्य गुण असतो. आणि म्हणून तुम्हाला हा कोण ओळखतो, तुमच्यातला हा गुण कोण ओळखतं? सगळ्यात आधी तुमचे पालक, म्हणजे तुमची आई आणि तुमचे बाबा. ते तुम्हाला सारखे सांगत असतात, बघ अरे हे कर ना, हे तुला सहज येईल. आणि तेव्हा जर त्यांचं ऐकलं ना तुम्ही, तर मग काय होतं, सगळ्यांना पटकन तुम्हाला ती पायरी लवकर अचीव करता येते, म्हणजे मिळवता येते, यश लवकर संपादन करता येतं. साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर स्वतःमधला गुण ओळखला आणि त्या गुणाला नीट पॉलिश केलं किंवा त्याच्यावरच प्रगती, जास्त मेहनत घेतली त्या गुणावर, तर आपण स्किल्ड म्हणजे कौशल्य प्राप्त करतो. आणि ते कौशल्य तुम्हाला मोठं करून जातं, यश मिळवून देतं. मग ते कोणतंही कौशल्य असू दे, अगदी कुठल्याही प्रकारचं, कुठल्याही, त्यात तज्ञ व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, तुम्ही जर गावी गेला तर ते पाणी शोधणारे तज्ञ असतात, बरोबर, त्यांनाच माहित असतं. आता त्यांचं भूगोलाचं ज्ञान झालंय का? त्यांनी भूगोलातली डिग्री मिळवली आहे का? नाही. पण त्यांना ते ओळखण्याची ताकद आहे आणि त्यांनी आपल्या त्या कौशल्यावर भर दिलेला आहे, विकसित केला आहे. तसं तुम्ही तुमच्यातला गुण ओळखा, त्याला मोठं करा, त्याच्यावर मेहनत घ्या, त्याच्यावर काम करा, म्हणजे यश नक्की प्राप्त होईल. आता शाळेत तुमच्या या गुणाला कोण ओळखतं? तर तुमच्या बाई ओळखतात. त्या तुम्हाला सांगतात, मार्गदर्शन करतात, हे पटकन असं कर बरं, तर तुम्हाला ते पटकन मिळू शकतं. म्हणून मुलांनो, तुमचे पालक, तुमचे शिक्षक तुम्हाला जे सांगत असतात, अगदी यांनी नाही ओळखलं ना तरी तुमचा एखादा चाणाक्ष मित्र तुमच्यातला हा गुण ओळखतो. आणि मग त्याच्यापेक्षा तुम्ही सरस असलात ना, तर तुमच्या ह्या गुणाच्या वाटेला तो जातच नाही. ह्या गोष्टी तुम्हाला करायला नाही सांगत, कारण त्याला माहित आहे तुम्ही या गोष्टी करायला सांगितल्यात की तुम्ही एक नंबरला असणार. मग ही साधी सोपी गोष्ट या थेंबाने आपल्याला सांगितली. आजचा आपला सुविचार आहे, थेंब कितीही छोटा असला तरी अथांग समुद्र केवढा मोठा असतो, त्याच्यामध्ये देखील तरंग निर्माण करण्याची ताकद याच्यामध्ये असते. मुलांनो, आजचा आपला घटक आहे आज 1 तारीख आणि इयत्ता 8वी भूगोल सागर तळ रचना. आता ही सागर तळ रचनेचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला भूरूप समजणार आहेत. कोणती भूरूप समजणार आहेत? तर आकृत्या समजणार आहेत. आकृतीवरून तुम्हाला त्या भूरूपांची नावं सांगता येणार आहेत, त्याचं कार्य काय आहे ते सांगता येणार आहे, त्या भूरूपांना ते नावं कसं पडलं हे सांगता येणार आहे, त्याचे उपयोग मानवी जीवनाला कोणते आहेत हे सांगता येणार आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. या तुम्हाला कोणकोणती, अनम्यूट होऊन एकाने उत्तर द्यायचंय, तुम्हाला कोणकोणती भूरूप याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही मला सांगायचं आहे. सांगणार का? हॅलो.
अनम्यूट होऊन कोणी सांगेल यात काय काय दिसतंय बरं? हा आरुष सांग बाळा. मॅडम इथे समुद्र, काही हा हिरवा गवत दिसतोय, काही बरोबर. असं डेझर्टचं म्हणजे कोणतं हा डेझर्ट दिसतंय, परत डोंगर दिसत आहेत. डोंगर थंडीचे नाही. हा जागेचे हो आणि इथे काय दिसतंय थंडीचे रे? जागेचे हे कुठे बघ. मॅडम? इथे ज्वालामुखी. व्हेरी गुड. अशाच प्रकारची भूरूप आपल्याला, आपण जरा हे काढून टाकू. अशाच प्रकारची भूरूप आपल्याला समुद्रात देखील दिसतात. मुलांनो, भूपृष्ठावर दिसणाऱ्या या असमान उंचीच्या प्रदेशाचे आपण अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करतो. पठार आहे, डोंगर आहे, दऱ्या आहेत, हा टेकड्या आहेत, मैदाने आहेत. तशाच प्रकारचं वर्गीकरण आपण बघा, हे तुम्हाला या चित्रामधून दिसलं होतं बरोबर. अशाच प्रकारचं वर्गीकरण जलमग्न जमिनीचं करता येतं. जलमग्न जमीन म्हणजे जमीन ज्याच्यावर जल आहे. आपण पाहिलं भूकवच 2 आवरणांचं बनलेलं आहे, एक शिलावरण आणि दुसरं जलावरण. तर जमिनीच्या खाली सुद्धा ही जमीन समुद्राच्या खाली किंवा सागराच्या खाली किंवा पाण्याच्या खाली देखील जमीन आहे आणि या जमिनीचं देखील वर्गीकरण केलं जातं. बघा, हे जसे उंचवटे दिसत आहेत, भूपृष्ठापासून उंच अशी भूरूप दिसत आहेत, काही मधल्या उंचीवर दिसत आहेत, तशीच त्याच सारखी भूरूप तुम्हाला पाण्याच्या खाली सुद्धा दिसून येतील. किंबहुना तशाच प्रकारची नावं पण त्यांना आहेत. आता त्याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. या जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळ रचना असे म्हणतो. जलमग्न म्हणजे ज्या जमिनीवर जल पसरलेलं आहे, पाणी आहे, ज्याला आपण समुद्र, सागर, महासागर म्हणून ओळखतो, त्याला आपण काय म्हणतो? त्या खालची जी जमीन, त्या खालचा जो तळ आहे आणि त्याची जी रचना आहे इथे दाखवलेली आहे बघा तुम्हाला, ही रचना जी दाखवलेली आहे या रचनेला आपण काय म्हणतो? सागर तळ रचना. काय म्हणतो आपण? सागर तळ रचना. बघा, नकाशामध्ये तुम्हाला दिसतंय काय काय दिसतंय? लवकर सांगायचं मला. कोण सांगेल? गायत्री, पटापट सांगायचं. तिच्या इथं खंड दिसत आहेत. आशिया खंड, युरोप खंड, आफ्रिका, दक्षिण अमेरिका. हा, मला आता खंड कळली. पुढे आणखीन काय दिसतं? टीचर पॅसिफिक महासागर, बरोबर, अंटार्क्टिक महासागर, हिंदी महासागर, हा पॅसिफिक महासागर. हा, तो असा झाला की तो पॅसिफिक महासागरच आहे. आणखीन काय दिसलं तुला? आणखीन कोणाला, कोणीही सांगा मला. बघा, निरीक्षण करायचं आहे आपल्याला. हे काय आहे? टीचर मी सांगू ते? टीचर ती सूची आहे. जमीन दिसत आहे आणि पाणी, समुद्र, पाणी सगळे दिसत आहे. बरोबर. पण मला सांगा की किती टक्के पाणी आहे? 71%. हा, आणि किती टक्के जमीन आहे? 29% जमीन आहे आणि 71% पाणी आहे. मुलांनो, या नकाशात जर बघितलं तुम्ही तर आता वरवर तुम्हाला नकाशाची मैत्री करताना हे कळून येईल. हे जे खंड आहेत की नाही, या प्रत्येक खंडाच्या बाजूला बघा तुम्हाला जलावरण म्हणजे पॅसिफिक महासागर दिसतो आहे, अटलांटिक महासागर दिसतो आहे, हिंदी महासागर दिसतो आहे, बरोबर. या मध्ये 2 खंडाच्या मध्ये बघा तुम्हाला इथे काय दिसून येत आहे? महासागर दिसून येत आहे. म्हणजेच 2 खंड महासागराने तुम्हाला विभक्त केलेली दिसून येतात. मुलांना जरा मोठे झालात आणि या नकाशाची अधिक माहिती घेतली की तुमच्या लक्षात येईल की ते जोडले ना की फार हजारो वर्षापूर्वी ते कसे असतील? एकत्र असतील. आणि मग तुम्हाला माहित आहे, आपण अंतरंग रचना शिकलो आहोत. त्यामध्ये जे आतमध्ये पृथ्वीच्या अंतर्गाभा आहे, नंतर बाह्य गाभा आहे, प्रावरण आहे आणि भूकवच आहे. तर या आतमध्ये मात्र काय आहे? अंतर्गाभा जो आहे तो कसा आहे? द्रवरूप आहे. बाह्य गाभा आहे तो अर्धद्रव रूप आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा आतमध्ये हालचाल होते आणि ती हालचाल कशी होते? तर वरच्या बाजूला होते, म्हणजे आपल्या या भूपृष्ठाच्या दिशेने होते. ऊर्ध्वगामी हालचाल आतमध्ये होते. बरं, त्याच्यामध्ये धातू आहेत म्हणजे लोह आहे आणि त्यामुळे काय निर्माण झालेलं आहे?
चुंबकीय बल निर्माण झालं आहे आतमध्ये, आणि ते नुसतं आतमध्ये नाही तर पृथ्वीच्या सभोवताली पण निर्माण झालेलं आहे. बघा, आपण आतापर्यंत जे जे शिकलो ना ते सगळं या पाठात तुम्हाला रिव्हिजन करायला मिळणार आहे. म्हणजेच काय तर 2 खंडांच्या मध्ये महासागर आहेत. या महासागरांच्या या रचनेला ही का रचना झाली असेल, कशी झाली असेल, आधी खंड एकत्र होती तर त्यांना वेगळं कोणी केलं, हे सगळं आपल्याला त्या अंतर्गाभ्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं. आपण हा भाग आता जरासा फळा आपला पुसूया आणि मग त्यानंतर आपल्याला असं दिसेल की तुम्हाला माहिती आहे समुद्र, सागर, महासागर हे काय आहेत बरं? सगळीकडे तर पाणी आहे, मग ह्यांना वेगवेगळं नाव का दिलं? तर मुलांनो, जसं टेकडी ही कमी उंच असते, पर्वत खूप उंच आहे, तर हिमालय एकदमच उंच आहे, बरोबर की नाही? कमी अधिक उंचीच्या नुसार त्यांना ती नावं प्राप्त आहेत. तसंच या व्याप्त पाण्याला सुद्धा त्याच्या पाण्याच्या नुसार ते किती खोल आहे, किती त्यामध्ये पाण्याचं हे साप आहे, त्यानुसार त्याचं नाव पडलेलं आहे. समुद्र लहान आहे तर महासागर त्याच्यापेक्षा मोठे आहेत. तसेच पुढची रूप सुद्धा त्याच्या स्वरूपांवरून त्याला ते नाव प्राप्त झालेलं आहे हे लक्षात येईल. म्हणजेच बघा, समुद्र हा लहान आहे तर महासागर हे मोठे आहेत. खंड पूर्वी एकच होती, आता ती काय झालेली आहेत, विलग झाली आहेत, आणि त्याला कारण पृथ्वीच्या अंतर भागाची जी रचना आहे ती. मुलांनो, सागर, उपसागर, महासागर हे जे प्रवाह आहेत, त्या महासागरामध्ये सुद्धा तुम्हाला माहितीये का आतल्या बाजूने नद्या वाहतात. अतिशय सुंदर अशा गोष्टी आहेत रे भूगोलामध्ये, जरा वाचलात ना की खूप आवडेल आणि लक्षात राहील. तर ह्या उंचीनुसार भूपृष्ठाची वरची जी रूप झाली आहेत ती उंचीनुसार झालेली आहेत, आणि समुद्र सपाटीपासून खोल जी भूरूप तयार झालेली आहेत ती खोलीनुसार तयार झालेली आहेत. बघा, अतिशय महत्वाच्या या 2 संकल्पना आहेत, उंची आणि खोली. यानंतर बघा, आपण बघितलं की खंड हा शिलावरणाचा भाग आहे आणि महासागर हा जलावरणाचा भाग आहे. हे तुमच्या इथे लक्षात, कधी झोपेतून उठ, भूकवच 2 आवरणांनी बनलेलं आहे, एक शिलावरण आणि दुसरं जलावरण. शिलावरणाची जी जाडी आहे ती जास्त आहे, पण जलावरणाची जाडी कमी आहे. पुढे त्याचा परिणाम काय होतो हेही आपल्याला कळून येईल. मुलांनो, आता हा आपण जेव्हा भरती ओहोटी हा धडा पाहिला होता तेव्हा समुद्र सपाटीपासूनची उंची आपण कशी मोजली हे पाहिलेलं आहे. मग समुद्र सपाटीपासूनची उंचीच का मोजली हेही तुम्हाला सांगितलं आहे की पाण्याचा तो गुणधर्म आहे त्याचा इथे वापर केला आहे. पाणी नेहमी एका पातळीवर राहतं. बघा, तुम्हाला समुद्र सपाटीपासूनच्या उंचीनुसार, कारण का मुलांनो, आपलं भूपृष्ठ जे आहे ते वर सगळीकडे सारखं नाहीये. कधी वर आहे, पर्वत आहेत, टेकड्या आहेत, दऱ्या आहेत, बरोबर आहे, गर्ता आहेत. म्हणून समुद्राची लेवल मात्र एक समान आहे. कशी काढली जाते एकदा रिव्हिजन करूया. भरती आणि ओहोटी यांचं मापन सरासरी घेतलं आणि त्यानुसार ती लेवल ठरवली जाते. मुलांनो, तुम्ही जर आधी पाहिलं असेल तर स्वातंत्र्यापूर्वी आपल्याला कराचीतून आपली ही 0 लेवल मोजली जायची, आणि आता मात्र स्वातंत्र्यानंतर चेन्नई येथील लेवल जी समुद्र सपाटीपासूनची उंची आहे ती 0 समुद्र सपाटीपासूनची उंची अशी मोजली जाते. मग ह्या 2 गोष्टी तुमच्या कायम लक्षात राहणार की आता मोजमाप करताना आपण कुठून घेतो, चेन्नई मधून घेतो. बघा मुलांनो, हे जसं उंचीच्या बाबतीत समुद्र सपाटीपासून उंच जे आहे, आता बघा सगळ्यात मोठा पर्वत कोणता आहे, माउंट एव्हरेस्ट, बरोबर. समुद्र सपाटीपासून उंची मोजली जाते त्याची, आणि किती आहे, 8048 मीटर. मुलांनो, उंची मोजताना आपण ती धन स्वरूपात आपण सांगतो, आणि जेव्हा खोली मोजायची असेल, जसं मरियाना गर्ता आहे ही किती खोल आहे तर ऋण 11,034 मीटर, बरोबर. मग खोली मोजताना आपण कशी मोजतो मुलांनो, बघा, अशा प्रकारे जेव्हा मोजली जाते की इकडे ही ऋण संख्या दाखवली जाते आणि या स्तंभावर धन संख्या दाखवली जाते, आणि हा जो आपल्याला वक्र मिळतो हा वक्र
तुम्हाला सर्व माहिती समजावून सांगतो की उंची आणि खोली यांचं जर तुम्ही वक्र काढलात तर हा आयसोमेट्रिक वक्र आपल्याला मिळतो. पुढे गेल्यानंतर हे लक्षात येईल, पण आतापासूनच सांगितलं ना तर तुमच्या लक्षात येतं. जेव्हा तुम्ही पुढे जाल ना, अरे हा हे बाईंनी 8वीला आपल्याला शिकवलेलं, आणि मग ते अधिक चांगल्या रीतीने समजून जातं. मुलांनो, उंची आणि खोली ह्या संकल्पना आपल्याला समजल्या की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून येतात. म्हणून आपण जरा फळा पुसून टाकूया आणि मग आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. मुलांनो, सागर तळ रचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे आणि तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. परत बघा, खोलीच्या आधारे म्हणजे किती खोली आहे त्याच्या आकारे आणि आकारानुसार किती व्याप्त प्रकार आहे त्याच्यानुसार ती लक्षात घेतली जाते. पुढे जाऊया आपण. महासागरांची सरासरी खोली जी आहे ती 3700 मीटर पर्यंत आहे. तुम्हाला गाळलेल्या जागाला येऊ शकतं. महासागराचा तळ भूमीप्रमाणे उंच सकल आहे. म्हणजे जसं आपल्या पर्वत, पठार, टेकड्या, उंच, गर्ता, खोल, दऱ्या असे आहेत, तशाच प्रकारे तळरचना सुद्धा पर्वत, पठार, मैदान अशी आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? जरा आपण आज भरभर जाणार आहोत, पण समजून घेऊन जाणार आहोत. हा, जलमग्न भूरूपांनी सागराच्या तळाची रचना ठरते. ही रचना विविध महासागरांमध्ये भिन्न भिन्न आहे. आणखीन काय लक्षात ठेवायचं बघा, महासागर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्यांची खोली दिसून येते, आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी एवढ्याच मापाचा भूखंड मंच असेल, एवढ्याच मापाचं सागरी मैदान असेल असं नसतं. तर त्या महासागराच्या व्याप्तीनुसार त्याप्रमाणे रचना ठरलेली असते. मग पॅसिफिक महासागरामध्ये वेगळी असेल, हिंदी महासागरामध्ये वेगळी असेल. मुलांनो, आज आपण सागर तळ रचनेमध्ये हे भाग बघणार आहोत. इथून खरा आपला धडा सुरू होतो. भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान, सागरी पर्वतरांगा, त्यानंतर सागरी डोह व सागरी गर्ता, सागरी संचयन म्हणजे काय आणि सागरी अवसाद म्हणजे काय हे आपण या आकृतीच्या आधारे स्पष्ट करणार आहोत. वेगवेगळ्या आकृत्या आपण पाहणारच आहोत. ठीक आहे, आता आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा ही आकृती आपल्याला हाताने काढता येते बघा, या प्रकारचे आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण हा भाग जो दिसतोय बाणाने तुम्हाला, तो आहे भूखंड मंच. भूखंड मंच आणि त्याच्यानंतर उतार दिसतो आहे, म्हणून हा आहे भूखंड उतार, खंडांत उतार आपण असं त्याला म्हणतो. त्यानंतर आहे भूखंड पर्वत. हा, तर मुलांनो आपण याला खंडांत उतार असं म्हणूया. त्यानंतर आहे ज्वालामुखी आपल्याला दिसून येणार. त्यानंतर मैदान, सागरी मैदान आहेत, बरोबर, गर्ता आहेत, डोह आहेत, आणि पुढे आपल्याला दिसून येतं पठार. अशा प्रकारे भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी पर्वतरांगा, सागरी डोह, सागरी गर्ता या सर्व बाबींचा तुमच्या पुस्तकामध्ये ही आकृती दिलेली आहे. मुलांना आपण बघितलं 3700 मीटर. इथे बघा मीटर नुसार तुम्हाला इथे आकृतीत उंची सुद्धा खोली सुद्धा दाखवलेली आहे, आणि ती कायम लक्षात ठेवायची. तर काय दिसतंय बरं, तर किनारा लगत असलेला आणि समुद्रात बुडालेला भूखंड भाग म्हणजे भूखंड मंच. सागर तळाचा हा सर्वात उथळ भाग, कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत दरवेळेला, आणि त्याला सिमिलर नाव काय आहे, हे समुद्रबुड किंवा जमीन असेही म्हणतात. मग तुम्हाला गाळलेल्या जगाला येऊ शकतं, जोड्या लावायला येऊ शकतं, बरोबर की, आणि तू स्पष्टीकरणाला येऊ शकतं, प्रश्नांची उत्तरं पण याच्यावर. मुलांना प्रत्येक गोष्ट वाचन करताना आपण प्रश्न विचारला की आपल्याला उत्तर लिहिणं सोपं जातं आणि ती गोष्ट लक्षात ठेवणं देखील सोपं जातं. पुढे आपण बघूया काय बरं ह्या भूखंड मंचावरचं वैशिष्ट्य काय आहे. मुलांनो, हा आहे उथळ भाग. उथळ भाग म्हणजे खोली कमी असलेला भाग, आणि तोच बाजूला करून दाखवलाय बघा मी तुम्हाला इथे. हा एवढा भाग आता जरा मोठा करून बघूया, त्याला कसा दिसतो बरं हा भूखंड मंच, काय वैशिष्ट्य आहे याचं. मुलांनो,
भूखंड मंचावर सूर्यकिरण सरळ पडतात. कशी पडतात? सरळ पडतात. आणि मग सरळ किरण पडली की त्याचं एक वैशिष्ट्य आहे की जल वनस्पती इथे तयार होऊ शकतात, निर्माण होऊ शकतात. बघूया का जलवनस्पती आल्या? ओके. या जलवनस्पतींचं आणखीन वैशिष्ट्य काय बरं? तर या जलवनस्पतींवर मासे जे आहेत ते त्यांचं पोषण होतं. मुलांनो, उथळ आहे, खोली कमी आहे, माशांसाठी उत्तम खाद्य आहे. कारण का? तर सूर्याची किरण समुद्र भूखंड मंचाच्या तळाशी पोहोचतात आणि त्यामुळे शेवाळ, प्लवंग यांची निर्मिती होते. हे कोणाचं खाद्य आहे? हे माशांचं खाद्य आहे. अन्नाच्या शोधात मासेही ते सतत फिरत असतात, सतत येत असतात. आणि मग मासेमारी या ठिकाणी मासेमार काय करणार? किती सहज मासे उपलब्ध होतील. तिथेच मासे पकडायला जाणार ना की खोल समुद्रात जातील? नाही ना. अगदी बरोबर. म्हणून इथे मुबलक प्रमाणात मासेमारी होते. मग कसं उत्तर येईल याचं? मुलांना, याचं उत्तर असं येईल की भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात. त्यामुळे येथे शेवाळ, प्लवंक याची निर्मिती होते. हे माशांचे खाद्य आहे. आणि मुलांनो, नुसते खाद्य नाही, मासे ना या ठिकाणी सुरक्षित समजतात स्वतःला. आणि म्हणून, कारण का बरं? प्रवाह संथ असणार, बरोबर की नाही? आणि मग या ठिकाणी त्यांची अंडी वाहून जाणार नाहीत, प्रजनन करणं सोपं जाईल. म्हणून या ठिकाणी माशांची खूप लगबग असते. मुलांना अतिशय सुंदर देखावा असतो हा. आणि म्हणून आपण काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी मासेमारी मुबलक प्रमाणात होते. लक्षात ठेवायचा मुलांनो की शेवाळ, प्लवंक यांची निर्मिती, सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात. त्यामुळे माशांना खाद्य उपलब्ध होतं. अन्नाच्या शोधात मासे येत जातात आणि मासे पकडणं कमी खर्चात होतं. म्हणजे मानवी आरोग्य देखील चांगलं राहतं. आणि म्हणूनच मुलांनो, या ठिकाणी आपण काही काळ मासेमारी बंद पण ठेवतो. कारण का? तर प्रजननाचा काळ लक्षातच घेऊन आपण त्या ठिकाणी मासेमारी करत पण नाही. ही आणखीन काय वैशिष्ट्य आहे भूखंड मंचाचं? तर खनिज तेल, नैसर्गिक वायू, विविध खनिज भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येतात. मुंबई हाय हे समुद्रातील, अरबी समुद्रातील खनिज तेल, नैसर्गिक वायू मिळवणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे. बघा, नुसते मासेमारी चांगली नाही होत, तर त्या ठिकाणी भूखंड मंचावर आपल्याला उत्खनन करून वेगवेगळे धातू, अधातू मिळवता येतात, वायू मिळवता येतात. आणि मुंबई हाय, ज्यालाच आपण पूर्वी बॉम्बे हाय म्हणत होतो, त्याचं हे चित्र आहे की आपल्याला तिथून आता हेच आपण इथे परत बघितलंय. किनारा लागत असलेला, समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. मानवाच्या दृष्टीने याला खूप महत्व आहे. आणि भूखंड मंच हा उथळ असल्यामुळे याच्यावर काय होतं? मासेमारी होते. आणि इंधन पण आपल्याला मिळू शकतं, खनिज तेल मिळतं, वायू मिळतात, बरोबर. आता आपण पुढे जाऊया. भूखंड मंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे असे म्हटले आहे. नंदनवन, अनम्यूट व्हा आणि मला उत्तर द्या. मला नंदनवनच का म्हटलं? दुसरा शब्द का नाही वापरला असेल? तुम्हाला माहित आहे का? कोणी सांगेल मला पटकन? कोण सांगेल? हा, सांग, पटकन सांग विशाखा. अनम्यूट झालीस तरी चालेल. हा, बोला बोला. हा, बोला. नंदनवन का म्हटलं असेल? कोण सांगेल? हा, हात वर केलाय, त्यांनी उत्तर देऊ शकतात. त्यांना बाईंनी अनम्यूट केलं असणार. मुलांनो, नंदनवन म्हणजे अशी स्वर्गीय जागा जिथे खूप छान पैकी, बघा तुम्ही, स्वर्ग कसं आपण म्हणतो, मला स्वर्गात, आपल्याला स्वर्गाची कल्पना कशी केली आहे, तर तिथे अतिशय रमणीयता आहे,
सुख, समाधान, आनंद आहे. दुःखाचा लवलेश देखील नाही. जसं बागेत फिरताना अतिशय सगळीकडे सुंदर सुंदर गोष्टी आहेत, हा, दुःख अजिबात नाही. तसंच इथे मासेमारी छान मिळते, माशांसाठी पण प्रजनन चांगलं होतंय, उत्खननातून वायू मिळत आहेत आणि मुलांनो अतिशय सुंदर असं या तळरचनेची निसर्ग शोभा आहे. एवढे सुंदर सुंदर मासे बघायला मिळतात, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या प्रजातींचे. अगदी आपण म्हणू ना, भूपृष्ठावर जेवढ्या प्रजाती नाहीत ना, जेवढे प्रकार नाही, त्याही पेक्षा प्रचंड वेगळ्या प्रमाणात इथे जीवसृष्टी दिसून येईल आणि ते बघितल्यानंतरच माणूस आनंदाने हरखून जातो, खऱ्या अर्थाने हरखून जातो. आणि म्हणून नंदनवन हे शब्द इथे वापरलेला आहे. स्वर्गीयता, आनंद, अतिशय सुखद अशी कल्पना म्हणून नंदनवन इथे म्हटलेला आहे. मुलांनो, आता आपण पुढे बघणार आहोत खंडांत उतार. काय आहे बरं खंडांत उतार? कुठला भाग आहे? हा जो भाग आहे हा संपला की इथे हा उतार सुरू होतो. याला आपण काय म्हणतो? खंडांत उतार. अगदी बरोबर. हा उतार कसा आहे? तीव्र स्वरूपाचा आणि 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत हा खोल असतो. याची खोली इथपर्यंत असते. बघा, भूखंड मंचाचा वरचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा तीव्र उतार होत जातो. या ठिकाणी आकृतीत दिसेल तुम्हाला. यास आपण खंडांत उतार म्हणतो. सुमारे 200 ते 3600 मीटर पर्यंत याची खोली आढळते आणि असं म्हटलं जातं की खंडांत उताराची अधसीमा ही भूखंड मंचाची सीमा मानली जाते. बघा, हा भूखंड मंच आहे, हे सागर आहे आणि या दोघांमध्ये हा उतार आहे. जिथे हे संपत भूखंड मंच तिथे उतार सुरू होतो आणि म्हणून काय म्हटलेलं आहे? अधसीमा असं म्हटलेलं आहे. कुठल्याही शब्दाने घाबरून जायचं नाही, तर त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करायचा. आणि हे वाचल्यावर मग तुम्हाला लक्षात येईल की खंडांत उतार ही भूखंडाची सीमारेषा का म्हणतात. तर मुलांनो, मंच, सागरी मैदान याच्यामध्ये खंडांत उतार आहे आणि या खंडांत उताराची ही सीमा आहे म्हणून तिला ती सीमा रेषा मानली जाते. आता किनारा बघितला, भूखंड मंच बघितलं, खंडांत उतार बघितलं. आता आपण या आकृतीच्या पुढची भूरचना बघणार आहोत, सागरी मैदान. मुलांनो, खंडांत उताराला लागून जे विस्तीर्ण मैदान असतं, सागर तळाचा सपाट भाग असतो, तो म्हणजे सपाट मैदान. म्हणजे सपाट, बरोबर ना? क्रिकेट खेळताना तुम्हाला माहिती आहे मैदान किती सपाट लागतं ते. अगदी बरोबर. सागरी मैदान आपण, हा जो सपाट भाग आहे याला आपण पाण्याने व्याप्त जो मैदानाचा भाग आहे त्याला आपण सागरी मैदान म्हणणार. पण याच्यावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटेही तुम्हाला दिसून येतील, पर्वत पठारेही दिसून येतील. मुलांनो, सागरी मैदान बघताना आपल्या असं लक्षात येईल की सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर, बघा आपण जर असं बघितलं तर हा आकार दिसतोय तुम्हाला, बरोबर? आता असं जेव्हा बघितलं जातं तेव्हा हा जो वर आलेला भाग आहे की नाही, हा आपण बेट म्हणून ओळखलं जातं. म्हणजे असतात हे खरं तर असतात काय? पर्वत. पण हा दिसतोय एवढाचा छोटासा भाग, पण हा छोटा नसतो. हा कसा असतो? हजारो किलोमीटर लांब आणि कसा? शेकडो किलोमीटर रुंद. हवाई बेट, अगदी तुम्ही म्हणाल आईसलँड, अटलांटिक महासागरातील अंदमान निकोबार जवळची बेट, बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार. आपण बघा रेखावृत्त अक्षवृत्त शिकताना आपण भारताचं अक्षवृत्त रेखावृत्त काढताना तुम्हाला सांगितलेलं होतं की अंदमान निकोबारच्या पुढे इंदिरा बेटे आहेत आणि ते आपलं टोक आहे. तसंच ही जी बेट जी आहेत, ही बेट म्हणजे काय? तर समुद्रातीलच वर आलेल्या पर्वतांचं शिखराचा भाग म्हणजे टोकाचा भाग आहे आणि तो हजारो किलोमीटर लांब असतो आणि रुंद असतो. आणि या ठिकाणी बघा आजूबाजूला चारही बाजूनी समुद्र, हा, आणि मध्ये मात्र भूपृष्ठ म्हणजे जमीन.
म्हणजे चारी बाजूनी किती बघा किती वैविध्य दिसून येईल त्या ठिकाणी. पण तरी सुद्धा जसे फायदे आहेत तसे काही थोडेसे तोटे देखील असतात, बरोबर. कारण एका ठराविक गोष्टीला काय येतं, मर्यादा येतात, बरोबर. तर आता आपण समजून घेतलं जलमग्न पर्वतांचं वर समुद्र पातळीच्या जी वर आहे, सपाटीच्या वर आलेली जी टोकं आहेत ती म्हणजे काय आहेत, बेट आहेत. आता बेट, पठार ही लक्षात घेत. पठार कोणाला म्हणणार, उंच भाग, पण कसा, सपाट असलेला असा उंच भाग, त्याला आपण काय म्हणणार, पठार, बरोबर. आता आपण आधी हे रिमूव्ह करून टाकूया. आणि मग बघा याच्यावरून आपल्या डोक्यात हे वाचलं की प्रश्न तयार होतो. काही सागरी बेटे ही पर्वत रांगांची शिखरे असतात. तुम्हाला मी सांगितलं की सागरात असणाऱ्या चहूबाजूनी पाण्याने वेढलेल्या लहान भूभागास सागरी बेट म्हणतात. खरं तो पर्वतांचं ते टोक असतं आणि हे शेकडो किलोमीटर लांब आणि रुंद असतं आणि ही बेट म्हणजे पर्वत रांगांची शिखरं असतात, बरोबर. समजून घेतलं आपण. आता पुढे जाऊया. अजून काय दिसेल तर मुलांनो, आपण खंड बघितली, खंडांच्या ठिकाणी आपण ही बेट दिसून येतात बघा. त्याच्यावरून आपण नकाशा बघितला जगाचा तर अशी अनेक बेट आपल्याला दिसून येतील. श्रीलंका, बरोबर की नाही. श्रीलंका हे कुठलं आहे, बेटच आहे. आणि मादागास्कर हेही आहे. कुठे आहे बरं, कोणत्या खंडाजवळ आहे, तर मादागास्कर हे आफ्रिका खंडाजवळ आहे आणि श्रीलंका हे आशिया खंडाजवळचं बेट आहे. अशा या बेटांना आपण काय म्हणतो, जलमग्न पर्वत शिखरांचे हे भाग आहेत. आपल्याही देशामध्ये बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार बेटे ही पर्वत शिखरांचे भाग आहेत, बरोबर. आणि इंदिरा बेट हे टोक आहे, शेवटचं टोक. अशाच प्रकारे लक्षात ठेवून ठेवून भूगोल समृद्ध होत जाईल तुमचा आणि त्याच्यात आवडत जाईल. मुलांनो बघा, आपण उंच पर्वत बघितलं, पण जेव्हा खोल असलेली भाग जो बघतो, हा जो भाग आहे समुद्राने व्याप्त, तर त्याला म्हणणार आपण सागरी डोह किंवा सागरी गर्ता. आता मग डोह म्हणायचे तर गर्ता का म्हटलं, तर मुलांनो हा जो कमी खोल भाग आहे त्याला आपण डोह म्हणणार. पण निमुळता होत गेलेला अगदी अंधारा, जिथे सूर्यकिरण देखील पोहोचत नाही तिथपर्यंत सूर्यकिरण पोहोचणार नाही, तर त्याला मात्र आपण गर्ता म्हणतो. जगातील मरियाना गर्ता ही सर्वात खोल गर्ता आहे, लक्षात ठेवायचं. आता मुलांनो, सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद, तीव्र उताराची विवर सदृश्य सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह किंवा गर्ता म्हणतात. त्यांची साधारण कमी खोली असलेली रूप म्हणजे डोह. बघा, हे समजावून सांगितलं. आता प्रमाण भाषेत आपण समजून घेतो. कमी खोली असलेलं भूरूप म्हणजे डोह आणि जास्त खोलीचं अगदी सूर्यकिरण जिथे पोहोचत नाही, सागरी गर्ता. फरक स्पष्ट करायला अगदी सोपं आहे, समजून घ्याल. आणि मुलांनो, जवळजवळ समुद्र सपाटीपासून गर्तांची खोली हजारो मीटर खोल असते. पॅसिफिक तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जवळजवळ उणे, जसं मगाशी म्हटलं मी, जेव्हा आपण उंची मोजतो तेव्हा ती धन मोजतो आणि आपण खोली मोजायला जातो ती ऋण स्वरूपात असतात. आणि उणे 11,034 आपण म्हणतो की मीटर ही कशाची आहे, खोली मरियाना गर्तेची आहे आणि ती ऋण स्वरूपात दाखवली जाते. हे प्रदेश अतिशय संवेदनशील असतात. मुलांनो, तुम्ही अंतरंगामध्ये बघितलेलं आहे की काय आहे, जलावरणच्या खाली जी जाडी आहे ना ती 7 ते 10 किलोमीटर लांबीपर्यंतच असते. आणि आपण भूरूपांच्या मागे बघितलं आहे की ही जाडी खूप असते. म्हणूनच इथे या गर्ता आणखीन खाली खोल गेल्यानंतर इथे की नाही काय होतं, अतिशय असे आपण त्याला म्हणतो संवेदनशील असा हा भाग आहे, जिथून अंतरंगातील लावारस पटकन बाहेर येऊन ते ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो. आणि म्हणून भूकंप आणि ज्वालामुखीचं हे क्षेत्र असतं. आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं होतं की समुद्रातून सुद्धा पर्वतांचं जे टोक आहे ते
त्याद्वारे पूर्ण हा शिलारस वर येतो आणि बाहेर आपल्याला ज्वालामुखीचे संवेदनशील असे हे प्रदेश आपल्याला दिसून येतात. मुलांनो, अजून काय बघायला मिळेल तुम्हाला? हे आहे डोह आणि ते अतिशय खोल असतात, बरोबर. आता बघा मुलांनो, याच्यावरून काय उत्तर देता येईल आपल्याला? भूरूप सागरातील अतिशय खोलीच्या याला किती का बरं संशोधनात उपयुक्त आहेत? का बरं? अति खोलीच्या संशोधनास ही का उपयुक्त आहेत असं का म्हणतो आपण? कारण मुलांनो, सागरी गर्ता, सागरी डोह हे अतिशय खोल असे तिथे अवशेष सापडतात, खनिजे आहेत आणि त्याचा जर अभ्यास केला तर तो मानवी जीवनास योग्य असा होतो. म्हणून आपण त्याचा अभ्यास करायचा असतो. आता याच्यावरून आणखीन काय दिसेल की कोणती भूरूप सागरी सीमांचं संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत? कोणती बरं सागरी? तर सागर किनारा. आणि हा जो सागर किनारा आहे मुलांना, तुम्हाला मी म्हटलं बेट आपण बघितलं आहे की शिवाजी महाराजांनी याचा खूप चांगला उपयोग नौदलासाठी आपल्या करून घेतला होता. त्यांनी प्रचंड आरमार उभारून आपल्या सागरी किनारा संरक्षित करून घेतला होता. आणि मुलांनो, त्यामुळे शिवाजी महाराज आणि आपलं मराठ्यांचं साम्राज्य शेवटपर्यंत अबाधित राहिलं. कुठे एक फट महाराजांनी ठेवली नाही की जे मराठा साम्राज्याला त्रास होऊ शकेल किंवा त्याच्यामध्ये का कसं त्याचा आपण विचार करूया. बघा, मालवणचा किल्ला आहे, सगळे जलदुर्ग आहेत. या जलदुर्गांवरचा विचार करून महाराजांनी सागरात किनारे बांधले. मुलांनो, जेव्हा शत्रू चढाई करून यायचा की नाही, तर या दुर्गांची रचना अशी आहे की एका किल्ल्यावर जर तुम्ही धूर केला, मग तो काळा असेल तर संकट आलं, पांढरा असेल तर काय झालं, संकट निघून गेलं. अशा प्रकारचं तुम्हाला काय दिलं जात होतं, संदेश महाराजांना पटकन देता येत होता. अतिशय अतिशय असा प्रचंड खोल अभ्यास जर कोणी केला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि म्हणूनच शिवाजी महाराज शेवटपर्यंत अभेद्य राहिले आणि म्हणूनच मॅनेजमेंट गुरु पण शिवाजी महाराजांना म्हटलं जातं. त्याच्याबद्दल खूप वाचा मुलांनो. इयत्ता 5वीत असताना शिवाजी महाराजांचं जे विचार करून, भूगोलाचा विचार करून त्यांनी आपली युद्धनीती जी आखली होती, त्या युद्धनीतीचं मी वाचन केलं होतं. आणि त्यामुळे तुम्हाला आता भूगोल शिकवताना मला तो इतिहास खूप उपयोगी पडतो. इतिहास आणि भूगोल हे दोघंही हातात हात घालून जात असतात आणि त्याच्या जोडीला आपल्या बाकीचे विषय आहेतच आणि ते आपल्याला मदत करत असतात दरवेळेला. कारण का, तर ही रचना आहे, ही खोली मोजायचं आहे. याच्यासाठी आपल्याला गणित, विज्ञान, अंतरंगामध्ये ज्या हालचाली आहेत त्या आपल्या विज्ञानाच्या साह्याने उलगडल्या जातात, बरोबर. असे सगळे विषय खूप महत्वाचे आहेत. मन लावून एकेका ओळींचा अर्थ समजून घ्या, खूप सोपं जाईल. मुलांनो, आपण आता बघितलं काय काय बघितलं? भूखंड मंच बघितला, खंडांत उतार बघितलं, पर्वतरांगा बघितल्या, डोह बघितले, गर्ता बघितलं. आता आपण बघूया या जे संचयन, आणि हे मात्र संचयन कसं होतं, कुठे होतं ते पाहूया. मुलांनो, हा आहे संचयन म्हणजे साठवणं. प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे. ठोकून, तावून, सुलाखून तो घेतला की तो समजणं, संकल्पना एकदा इथे बसली की संचयन. साठतं. काय साठतं? सगळीकडे समुद्र तळ आहे, मैदान आहेत, भूखंड मंच आहे, म्हणजे प्रवाह आहेत, शीतप्रवाह आहे, उष्ण प्रवाह आहे, हे वाहते आहेत. आणि मग ते येताना आणि जाताना काही ना काही घेऊन जाणार आणि कुठे ना कुठेतरी ठेवणार. संथपणा जिथे मिळेल तिथे ते साठलं जाईल. आणि मग काय बरं होईल? काय याचा काय फरक पडतो? साठून काय होणार? तर मुलांनो, याच्यावरून आपल्याला अभ्यास करता येतो. हे सागरी संचयन आहे, त्याचा अभ्यास आपल्याला केलं की कशा प्रकारचे सागरी संचयन होतं, कोणत्या भागावर होतं. तर सर्वात प्रथम आपण बघूया अवसाद. मुलांनो, अवसाद म्हणजे काय बरं? तर निराशा दाटून येणं,
डिप्रेशन पण म्हणूया. मग अशीच परिस्थिती सागर तळाशी जर निर्माण झाली तर हे अवसाद सागर तळाशी का निर्माण होतात? तर ते होतात, सागर तळ हा ज्या ठिकाणी असलेला सखल भाग आहे, वेगवेगळ्या पदार्थांचं या ठिकाणी साठवणूक होते, त्याचं लहान मोठ्या आकाराचे जाडी भरडी वाळू, मातीचे कण, नद्या, हिमनद्या हे वाहून आणले जातात आणि ते भूखंड मंचावर साठून राहतात. मग सागरी अवसाद, भूखंड मंच नीट लक्षात ठेवायचा. हे अवसाद म्हणजे काय आहे तर तिथे ते साठून राहिलेले भाग आहेत. मग त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला मानवी जीवन, सागरी जीवन, प्राकृतिक भूगोल या सगळ्याचा अर्थ लावता येतो आणि त्याचा मानवी जीवनाचं उत्कर्ष करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेता येतो. मुलांनो, दुसरा आहे निक्षेप. त्याचाही अर्थ काय आहे? फेकणे, त्यागणे, पाठवणे, अर्पण करणे, सगळे भाव या एका शब्दात येतात. होय मुलांनो, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख फेकली गेली, लावारस फेकला गेला, खूप खोलवर सागरी मैदानाच्या भागात ह्याचं कण साठले, सागरी वनस्पतींचे अवशेष. आता बघा, जीवन आहे आतमध्ये समुद्रामध्ये, बरोबर, वेगवेगळ्या प्रजाती आहेत, कधी ना कधीतरी त्यांचा अंत होणार. मग ते काही बाहेर येऊन पडतं का? तर ते कुठे ना कुठेतरी राहणार, कुठे ना कुठेतरी ते अवशेष राहणार. वनस्पती आहेत, त्या वनस्पतींचे अवशेष राहणार आणि हे सर्व कण, अतिसूक्ष्म कण, मृदू चिखलाच्या स्वरूपात म्हणजे वनस्पतींचे अवशेष आणि बारीक कण यांचा एक चिखल तयार होतो आणि या चिखलालाच आपण सागरी निक्षेप. बघा, वाळूचे कण वगैरे वाहून आणलेले आहेत, ते साठत आहेत, त्याला आपण अवसाद म्हणतो आहोत. पण त्याच्यामध्ये आपण काय त्याच्याच जोडीने त्याच्यामध्ये अवशेष मिळाले आणि मृदू चिखल तयार झाला, वनस्पतींचे अवशेष, प्राण्यांचे अवशेष, आणि त्याला आपण काय म्हणतो? निक्षेप. छोट्या छोट्या गोष्टींमधून समजून घ्यायचा, अर्थ लावून घ्यायचा, परत परत केलं की लक्षात राहील. हे मात्र आपण केलेलं आहे हा. आणि त्याचा अतिशय अतिशय उपद्रव नुसता मानवी जातीला नाही तर संपूर्ण सजीव सृष्टीला आहे. मुलांनो, आपण समुद्र किनाऱ्यावर फिरायला जातो, रॅपर खातो, टाकून देतो. हे काय होतं? समुद्रात जातं, समुद्र रागाने तो परत बाहेर फेकून देतो आणि हा साचलेला कचरा जो आहे बघा, आपण अर्पण करतो, निर्माल्य अर्पण करतो. हार असतात, हार कशाने विणलेले असतात? दोऱ्याने विणलेले असतात ना. मग या सगळ्या गोष्टीत काय होतं? सजीव सृष्टीला नुकसान कसं होतं? पुढे जाऊया, आपण बघूया त्या सगळ्या गोष्टी. मुलांनो, मानव निर्मित, मानवाने निर्माण केलेलं हे संचयन सुद्धा सागरात जातं. आपण सांडपाण्याची व्यवस्था अखंड महानगराची बघा समुद्रात केलेली आहे. सांडपाणी म्हणजे काय? टाकून अस्वच्छ पाणी जे आपण समुद्रात सोडतो. कुठे सोडणार? तर समुद्रात सोडणार. मुलांनो, हे किरणोत्सारी पदार्थ, टाकाऊ रसायन, प्लास्टिक यामुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे आणि या प्रदूषणाच्या दृष्टीने हे हानिकारक आहे. उपद्रव मूल्य याचं खूप आहे, अतिशय त्रासदायक आहे. उपद्रव मूल्य खूप आहे म्हणजे त्रासदायक आहे. मुलांनो, हे संचयन होतं की नाही? या संचयनातून काय होतं? अवशेष जमा होतात, वनस्पतींचे अवशेष, बारीक बारीक कण आहेत ते साठून राहतात आणि हे साठून दाब पडून ते घट्ट होतात आणि स्तरित खडकांची निर्मिती होते. मुलांनो, भूकवच वेगवेगळ्या भूपट्टांच्या आधारे तयार झालेलं आहे, बरोबर. शिलावरण हे ग्रॅनाइट खडकांचं आहे, जलावरण बेसाल्ट खडक तुम्हाला तिथे सापडतील, स्तरित खडक जे वनस्पतींच्या अवशेषातून तयार झालेले आहेत, सागरातील जे साठवणुकीचे पदार्थ आहेत त्याच्यातून तयार झालेत. मग त्याचा जेव्हा अभ्यास केला जातो त्यामध्ये जे जीवाश्म सापडतात, जीव सापडतात, त्या सगळे तसेच तिथे आपल्याला संशोधनासाठी मिळू शकतात आणि त्याच्यावरून आपण मानवी जीवन कसं असेल, जीवन कसं असेल, त्यावेळची कशी परिस्थिती असेल याचा अभ्यास केला जातो. मुलांनो, आपल्याला की नाही, जेव्हापासून आपण पाणबुड्यांचा शोध लागला
तेव्हापासून समुद्राच्या खोल तळाला आपण ते एवढं संशोधन केलेलं आहे आणि त्याच्यातून माहिती मिळवत आपण मानवी जीवन संपृक्त केलेलं आहे. तर सर्वात आपण आधी बघू, आता पुढे जाऊया, आपल्याकडे थोडासा वेळ आहे. बघा, सागर तळ रचनेचा अभ्यास करताना तुमच्या लक्षात येईल की भूपृष्ठ मात्र हजारो वर्षांपूर्वी बनलेलं आहे, पण सागर तळ जे आहे तो 200 दशलक्ष वर्षापेक्षा जुना नाहीये. म्हणजे भूपृष्ठापेक्षा सागर तळ नवीन आहे. बरोबर. का म्हटलं असेल असं? तर त्याचा जो आपण अभ्यास केलेला आहे, त्याची स्तरित खडांचा जो अभ्यास केला, अवसादांचा जो अभ्यास केलेला आहे, त्यावरून आपण असं समजू शकतो. बरोबर. त्यानंतर आपण पुढे बघूया. तुम्हाला पुस्तकामध्ये ही आकृती कलरफुल, अगदी ऑरेंज कलर मध्ये वेगवेगळे. मुलांनो, मी तुम्हाला भूपट्टांचं वर्णन केलेलं होतं आणि हे भूपट्ट वेगवेगळ्या जाडीचे आहेत, पण ते त्यांची विभागणी सगळीकडे मात्र या पर्वतरांगा म्हणून ते वेगळे वेगळे भूपट्ट आपल्याला या सागरी पर्वतरांगांच्यातून दिसू शकतात. हा, त्यानंतर तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज सापडता येतील. मुलांनो, लाटांबरोबर येणारे पदार्थ याचे 2 प्रकार पडतात, नैसर्गिक प्रकार आणि मानव निर्मित प्रकार. नैसर्गिक प्रकारांमध्ये वनस्पती, शंख, शिंपले या गोष्टी आपल्याला दिसणार. बरोबर. जलचर. मग यापैकी कोणते पदार्थ नाशवंत आहेत? तर वनस्पती नाशवंत आहेत, जलचर नाशवंत आहेत. पण कोणते पदार्थ नाशवंत नाहीत? शंख, शिंपले नाशवंत नाहीत. मग त्यांचा उपयोग आपण व्यापारासाठी आणि आपल्या मानवी जीवनासाठी करू शकतो. बरोबर. पण जे पदार्थ नैसर्गिक नाहीये, बरोबर, त्या नाशवंत पदार्थांमुळे काय होईल? तर त्या मुलांनो, रासायनिक, धातू, प्लास्टिक याच्यामुळे मात्र जलप्रदूषण निर्माण होईल. सजीव सृष्टीला, पाण्यातील सजीव सृष्टीला धोका निर्माण होईल. आणि मुलांनो, आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. आपण एकमेकांशिवाय जगू शकत नाही आणि म्हणून त्यांना धोका म्हणजे आपल्याला धोका हे वेळीच ओळखा, तुम्ही ओळखा. कारण आता जे काही करायचं आहे ते आपल्याला मिळून करायचं आहे. तुमची प्रत्येक कृती त्याच्यावर अवलंबून असते की तुम्ही जेव्हा हे ओळखाल तेव्हा तुम्ही कधीही रॅपर गुंडाळलं की नीट त्याची रिसायकल बिन मध्येच ते रॅपर फेकाल. आणि तुम्हाला आता सांगितलं ना मुलांनो की तुम्ही ना ऐकणारे आहात, करणारे आहात, आणि म्हणून आम्ही तुम्हाला सारखं सांगतो, सारखं आठवण करून देतो की किनारे आपण स्वच्छ ठेवले पाहिजेत. मुलांनो, खडकांचं हे वय जे आहे आपल्या भूखंडावरील खडक ते आहे 3200 दशलक्ष जुने. हा, पण सागर तळांमधील रचना जी आहे ती 200 दशलक्ष पेक्षा जुने कुठेही अवसाद सापडलेले नाही. मग या म्हणजे हे नवीन आहेत. हे तुम्हाला म्हणजे अल्पवयीन आहेत. अल्प म्हणजे कमी, वयीन म्हणजे कमी वयाचे आहेत. हे भूखंडावरील खडकांपेक्षा कमी वयाचे आहेत. बघा, स्पष्टच दिसतंय. 3200 दशलक्ष वर्ष कुठे आणि 200 दशलक्ष वर्ष कुठे? बरोबर. मुलांनो, इथे तुम्हाला ना एक भूपट्ट विवर्तनिका हा शब्द आलेला आहे. व्हॉट इज मिनिंग ऑफ भूपट्ट? लँड प्लेट. तुम्हाला समजेल पटकन. भूपट्ट म्हणजे लँड प्लेट. म्हणजेच काय मुलांनो? तर भूकवच वेगवेगळ्या भूपट्टांचं मिळून बनलेलं आहे. कमी 6 मोठी भूपट्ट आणि 150 लहान मोठी भूपट्ट मिळून हे जे भूपट्ट आहे ते बनलेलं आहे. यांची 100 ते 150 मीटर पर्यंतच यांची जाडी आहे आणि या भूपट्टांचं सतत फिरत असतात, कमी अधिक होत असतात, विरघळत असतात. कारण का मुलांनो? कारण आपण जर बघितलं ना तर आपण बघा, मी तुम्हाला अंतरंग रचनेमध्ये हा त्रिकोण काढून दाखवलेला आणि ही जी त्रिज्या आहे ही आपली बदलत नाही. बरोबर. याच्यावरून आपण काय म्हटलं की हे जरी बदल ह्याच्यात होत असतील भूपट्टामध्ये तरी सुद्धा काय होतं, आपल्यात ते कमी अधिक जरी झाले तरी ते तेवढंच राहतं. आणि म्हणून त्याच्यावरून आपण निकष काढला की भूपट्ट जरी बदललं तरी अंतरंग जे आहे ते आपलं त्याच किलोमीटर तेवढंच अंतरंग आहे हे आपल्याला लक्षात येतं.
मुलांनो, याला वेगवेगळी नावं आहेत. आता फक्त कानावर घालते म्हणजे पुढे तुम्हाला ती लक्षात येतील, अरे बाईंनी याचा उल्लेख केलेला, आणि मग ते समजणं सोपं जाईल. युरेशियन, भारतीय, पॅसिफिक, अटलांटिक अशी अमेरिकन अशी वेगवेगळी नावं आहेत. मुलांनो, काही भूपट्टांमध्ये जसं पॅसिफिक भूपट्ट आहे त्याच्यामध्ये फक्त 6 महासागरीय रचना आहे. तर जसं आपण म्हटलं की अटलांटिक भूपट्ट आहे त्याच्यामध्ये फक्त खंड आहे. तर भारतीय भूपट्ट आहे त्याच्यामध्ये खंड सुद्धा आहे आणि काय आहे, सागर सुद्धा आहेत. हे मुलांनो, सागर जे आहेत की नाही ते सागर, 2 सागर जे मुद्दामून येते 2 सेकंद उशीर झाला तरी तुम्हाला हे जेव्हा हालचाल होते अंतरंगामध्ये, जेव्हा हालचाल होते तेव्हा मुलांनो या पट्टांमध्ये सुद्धा हालचाल होते आणि ते एकमेकांमध्ये जे सागरी भूपट्ट आहेत ना ते एकमेकांच्या खाली सरकतात. बरोबर, कधी ते असे खाली सरकले तर खोल गर्ता निर्माण होतात. बरोबर, म्हणजे 2 सागरी भूपट्ट जर सरकले तर काय होतं, गर्ता निर्माण होतात. पण मुलांनो, जर खंड सरकली 2 तर ते काय तयार होतात, वळ्यांचे पर्वत तयार होतात. बरोबर, ते एकमेकांना ढुशा देतात आणि मग तो आकार वर वर तयार होतो, वर वर जातो आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे बघा. मग असे वळ्यांचे पर्वत पण तयार झालेले आहेत की नाही, पुढे गेल्यानंतर हे तुम्हाला समजून येईल जेव्हा तुम्ही विस्तृत भूपट्टाचा अभ्यास कराल तेव्हा. पण मग तुमच्या डोक्यात हे भूपट्ट विवर्तनिकी म्हणजे काय, तर तो एक सिद्धांत आहे. तो सिद्धांत पृथ्वीचा अंतरंगाचा अभ्यास करून मांडलेला आहे आणि त्याच्यावरून पृथ्वीची रचना कशी केलेली आहे, त्याच्यावरून भूकवचाची रचना कशी आहे, त्या भूकवचामध्ये किती प्रकारचे भूपट्ट आहेत आणि ते का हालचाल करत आहेत, याचा सगळ्याचा एक सिद्धांत आहे आणि त्यालाच आपण म्हणतो भूपट्ट विवर्तनिकी. आणि हा सिद्धांत तुम्ही मोठे झाल्यावर खूप चांगला समजून येईल तुम्हाला. मुलांनो, यानंतर आपण लक्षात घ्या की हा अभ्यास मानवाला का उपयुक्त आहे. होय, हे ना मी तुमच्याकडून काढून घेणार होते, खूप साऱ्या गप्पा मारणार होतो, पण आता आपल्याला तेवढा वेळ नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगून देते. पण तुम्ही हे तुमच्या बाईंना सांगून सांगा मॅडम, किंवा तुम्ही लिहून द्या त्यांना की सागर तळरचनेचा अभ्यास मानवास का उपयुक्त आहे. कधीही मुलांनो याचा सहसंबंध जोडून तुम्हाला प्रदूषण का नसावं हे तुम्हाला सांगता येईल, किंवा आपण कसं वागायला हवं हे सांगता येईल. जमिनीवर असणाऱ्या सजीव सृष्टीपेक्षा प्रजाती सागरात जास्त आहेत. महासागरातील हे स्वरूप समजण्यासाठी, खनिजांची माहिती मिळवण्यासाठी सागर तळरचनेचा अभ्यास करणं आवश्यक आहे. सागरात धातू आहेत, अधातू आहेत, त्यांचा अभ्यास केला की आपल्याला नियम करणं, समजणं आणि आपली प्रगती करणं सोपं जातं. म्हणून हे मानवास उपयुक्त आहे. मुलांना उपयुक्तता तर बघितली, पण मग हानिकारक, आपण जे विसर्जन करतो, जे टाकाऊ पदार्थ समुद्रात सोडतो, ते कसे हानिकारक आहेत. मानवाकडून होणारे टाकाऊ पदार्थ, त्याचा आपण अभ्यास करूया. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं मुलांनो, आपण निर्माल्य समुद्रात फेकतो, त्याच्याऐवजी एक खोल खड्डा खणा, त्याच्यामध्ये ते टाका निर्माल्य, त्याच्यापासून खत तयार होईल, ते परत आपल्याला वनस्पतीच्या छान वाढीसाठी उपयोगी होईल. मुलांनो, हाच दोरा ना, जर समुद्र आपल्याकडे काही ठेवत नाही, तुमची देणगी तुम्हाला परत देतो. तो तुम्ही जे चांगलं दिलं तर चांगलं देईल, वाईट दिलं तर वाईट देईल. बघा, मग हे जे दिलेलं असतं ते परत कुठे येतं, किनाऱ्याला. किनाऱ्याला मुलांनो कासव अंडी घालायला येतात, पक्षी तिथे असतात, त्यांच्या पायात ते गुरफटतं आणि मग काय होतं, प्रजनन चांगल्या पद्धतीने होत नाही, किंवा या मूक जनावरांना त्रास होऊ शकतो, माशांना पण त्रास होऊ शकेल, जल अपायकारक होतं. शिवाय काय बरं, रॅपर टाकतो, ते रॅपर खाल्लं तर त्यांना त्रास होईल. बरोबर, सांडपाण्याने जलप्रदूषण होईल. मुलांनो, जमिनीत त्या योग्य विघटन करा टाकाऊ पदार्थांचं, आणि रॅपर आहे ते रिसायकलिंगला टाका. अशी सवय लागून घेतली की आपल्याला सुसह्य मानवी जीवन आणि निसर्ग आणि मानव हातात हात घालून आपलं उत्कर्ष दोघही एकमेकांचे करणार. किती घेशील दो कराने असं मानवाला होईल आणि
आपण आभार पण मानू निसर्गाचे. मुलांनो, आता आपण कोण अनम्यूट व्हा आणि पटापट सांगा की कोण कोणती भूरूप तुम्ही अभ्यासली आहेत आतापर्यंत. सांगाल मला? हा, पटकन सांगायचं. सांग विशाखा. टीचर, आपण भूखंड मंच पाहिला. बरोबर. नंतर टीचर, आपण सागरी मैदान पाहिलं. बरोबर. टीचर, आपण खंडातनं उतार पाहिला. खंडांत उतार पाहिला. अगदी बरोबर. आणि सागरी मैदान. बरोबर. टीचर, सागरी पर्वतरांग. बरोबर. सागरी बेट. व्हेरी गुड. आणि टीचर, सागरी पठार. ओके. आणि काय बघितलं? संचयन बघितलं ना? येस आणि आणखी टीचर. काय बघितलं? आणि टीचर, आपण सागरी अवसाद बघितलं. अवसाद, निक्षेप पाहिले. आणि टीचर, मानव निर्मिती घटकांचे संचयन. बरोबर. आता आपण पुढचा तुमच्या गाळलेल्या जागा मला सांगा. हा, जमिनीवरील भूरूपाप्रमाणे सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात. टीचर, मी विशाखा सांगू? टीचर, मी गायत्री सांगू? टीचर, जमिनीवरील. विशाखा, गायत्रीला देऊया का उदाहरण? थँक्यू विशाखा. टीचर, जमिनीवरून भूरूपाप्रमाणे सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात. कारण जमीन सलग असूनही प्राण्यांप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नसते. बरोबर. पण ती पाण्याखाली जमीन असते की नाही, है ना? म्हणून. हा, बर. पुढे सांगा. कोण सांगेल? मानव सागर तळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो? टीचर, मी गायत्री सांगू? मॅडम, भूखंड मंच. व्हेरी गुड. भूखंड मंच मानव वापरतो. बरोबर. आता पुढे आपण जाऊया. खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडीत आहे? टीचर, ज्वालामुखीतील राख. हा. लावारस. हा. मातीचे सूक्ष्म कण. व्हेरी गुड. ज्वालामुखी राख आणि लाव्हारस आणि मातीचे सूक्ष्म कण. मुलांनो, आता आपण बघूया गृहपाठ. तुम्हाला ही आकृती दाखवली आहे. या आकृतीतल्या अंकांच्या पुढे चौकोन काढायचा आणि तुम्ही काय करायचंय, त्याला नावं द्यायची आहेत. म्हणजे शिकवलेला भाग स्मृतीत खूप राहील आणि हा तुमच्या आवडीचा भाग होऊन जाईल. अरे, सागर रचना, पटकन मी आकृती काढते. किती सोपी, सहज काढण्यासारखी आकृती आहे की नाही? आता हीच प्रतिकृती तुम्ही तयार पण करायची. हा, म्हणजे तिथे काढून दाखवलेली आहे, पण तुम्हाला ती काढता यायला पाहिजे. ठीक आहे? काढाल? हॅलो. बर. काढाल ही आकृती? समुद्र तळरचनेचा भाग प्रतिकृती तयार करायची आहे. ठीक आहे. आता आपण बघूया. मुलांनो, पाठ अतिशय शांतपणे, थोडासा लांबला आहे पण छान पैकी ऐकून घेतलं आणि ना ह्याच्यावर जेवढी चर्चा करता येईल तेवढी तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये करा. एकमेकांना प्रश्न विचारा. हा, बघा, अंतरंगापासून आपण समुद्र, जसं आपण काय बघितलेलं, भरती बघितलेली, ओहोटी बघितलेली, समुद्र सपाटी बघितली, खोली बघितली, उंची बघितली, वेगवेगळी भूरूप बघितली आणि याचा मानवजातीला कसा उपयोग होतो तेही बघितलं. अतिशय, मला माहिती आहे विशाखा, तू खूप सुंदर, प्रचंड छान, तुम्ही सगळेच खूप छान पैकी ते विशद करणार. मला खूप खात्री आहे तुमची. आणि छान पैकी उत्तर दिलं, छान ऐकून घेतलं आणि या सगळ्याचा सहसंबंध जोडा. सगळ्या विषयांचा जेव्हा तुम्ही विज्ञानाचं बल अभ्यासाल किंवा एखादा एकक अभ्यासाल तर त्याचा आणि याचा सहसंबंध नेहमी जोडत राहा. म्हणजे सगळे विषय तुम्हाला सोपे पडतील, कारण सगळे विषय एकमेकांशी जोडलेले आहेत. चला तर, खूप खूप धन्यवाद छानपैकी ऐकून घेतल्याबद्दल. आणि आता आपण पुढे जाऊया.